पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। मंत्रिमंडळाच्या निर्णयावर दुपारी 4 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली। अत्याधुनिक उपकरणांसह बेहसरन घाटी 3D मॅपिंग करण्यात येत आहे। संशयितांच्या जबाबावर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स ओळखण्यास मदत करणार आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा समोर आलाय। तपास यंत्रणांना टूल किटशी संबंधित धक्कादायक माहिती मिळाली आहे। लष्कर-ए-तैयबाच्या तेहरीक-ए-पाशबान या विंगनं डेड ड्रॉप पद्धतीने माहिती आणि शस्त्रांची देवाणघेवाण कशी केली जाते याचा तपशीलवार उल्लेख केला। पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी मोठा खुलासा समोर आलाय। गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा हा गेल्या काही वर्षात काश्मीरमधील 6 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता। त्यामुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्यावर 20 लाखांचं बक्षीस जाहीर केलं। पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या जालन्यातील एका युवकानं मोठा खुलासा केलाय। जालन्यातील आदर्श राऊत या पर्यटकाला पहलगाममध्ये एका संशयित व्यक्तीनं "तू काश्मीरी आहे का, हिंदू आहे का?" असा प्रश्न विचारला। आदर्श राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली। पहलगाममधील हल्ल्याच्या एका दिवसाआधी हा संवाद झाल्याचं आदर्शनं सांगितलं। पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याकरता पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट दे। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या अशा सूचना मोदींनी दिल्या। पुण्यातील पर्यटनाकरता काश्मीरमध्ये गेलेले 50 नागरिक अद्यापही काश्मीरमध्येच आहेत। हे 50 नागरिक स्वेच्छेनं तिथं थांबलेले आहेत। त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली। पहलगाम हल्ल्यात राजकारण आणू नये, भाजपच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर याचं राजकारण करत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला। हा हल्ला झाल्यावर 24 तासांच्या आत पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता। जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो असं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली। पहलगाममधील हल्ल्याच्या शरद पवारांनी निषेध केला। दहशतवाद्यांचा बिमोड करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायलाच हवं असं पवारांनी म्हटलं। तर सरकारनं विशेष अधिवेशनही बोलवावं अशी मागणी पवारांनी केली। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरला। यावरच आता शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली। 2 कुटुंब एकत्र येत असतील तर चांगलंच आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। आमच्या एकूण 8 मागण्यांपैकी एकही मागणी अद्याप मान्य नाही। आता 29 ऑगस्टला मराठी मुंबईमध्ये धडकणार, मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विखे पाटलांच्या अधिपत्याखालील प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आलाय। पैलवान चंद्रहार पाटील यांनी जी काही ताकद लागेल ती देऊ अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले। चंद्रहार पाटलांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर स्वागतच आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले। अदिती तटकरे यांना महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहणाचा मान देण्यात आला, मात्र याचा आमदार महेंद्र दळवींनी जाहीर निषेध केला। भरत गोगावलेंवर सरकार सातत्यानं अन्याय करतंय अशी खंत त्यांनी व्यक्त केली। तर गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळणं हे दुर्दैव आहे, मात्र आम्ही अन्यायाविरोधात लढणारे आहोत आणि आमचा लढा सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात पक्षप्रवेश केलाय। यावरून गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे। प्रवेश करताना माणसं तपासून घेऊ असं सांगणाऱ्या अजित पवारांनी देवकरांसारख्या सुंदर व्यक्तींना का घेतलं याचा परिणाम त्यांना लवकरच कळेल असा खोचक टोला त्यांनी लगावला। अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आमदार संजय खोडके आणि आमदार सुरक्षा खोडके यांनी या यात्रेचं आयोजन केलं।
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। विवेक फणसळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारतींची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। नाशिकमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्य प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र ऐनवेळी आयोजकांनी माघार घेतल्यानं आजचा प्रयोग रद्द करण्यात आला। ऐनवेळी झालेल्या या गोंधळावर कोल्हेंनी खंत व्यक्त केली। अक्षय तृतीय निमित्त सोनं खरेदी करण्याकरता जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी गर्दी केली। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव GST सह 98,600 रुपयांवर पोहोचले। जळगावच्या चोपडा शहरात अक्षय तृतीय निमित्त घागर घेण्याकरता नागरिकांनी गर्दी केली। अक्षय तृतीय निमित्त खानदेशात घरोघरी घागरीची पूजा करण्याची परंपरा आहे। नंदुरबारमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सालदारकीसाठी दगड उचलण्याची आगळीवेगळी परंपरा आहे। दगड उचलण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दगड उचलण्याचा उत्सव पाहण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती। 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। हा दिवस शुभ मानला जातो। या दिवशी घरोघरी फुलांची सजावट केली जाते। याच अनुषंगाने दादर मार्केटमध्ये फूल खरेदी करण्याकरता ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। अक्षय तृतीय निमित्त घागरला आगळेवेगळे महत्त्व असल्यामुळे मालेगाव मनमाडच्या बाजारात घागरची आवक वाढली आहे, मात्र घागरीला योग्य दर मिळत नसल्याने दुकानदार हवालदिल झाले। अक्षय तृतीय निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांची आरास करण्यात आली। गणपतीचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली। बाप्पाला तब्बल 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला। सोलापुरातील श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीला 211 डझन हापूस आंब्याची आरास करण्यात आली। गणपतीच्या मूर्तीभोवती सजावट करून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय असा देखावा साकारण्यात आला। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं नाशिकमधील कारंजा चांदीच्या गणपतीला आंब्याची सजावट करण्यात आली। मंदिरात हापूस देवगड, रत्नागिरी केसर अशा विविध प्रकारच्या प्रजातीच्या आंब्याचा नैवेद्य दाखवत बाप्पाची पूजा करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालंय। राज्याचं कला संचालनालयाचं पथक लवकरच या पुतळ्याची पाहणी करणार आहे। त्यानंतरच अनावरणाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर इथं डॉक्टर अमोल पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण केली। ही संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झालेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपींच्या अटकेकरता उमापूर गाव बंदची हाक देण्यात आली आहे। बीडच्या वडवणी तालुक्यातील पुसरा शिवारात पाण्याच्या शोधात फिरणारं हरिण 30 फूट खोल विहिरीत पडलं। ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाच्या मदतीनं हरणाचं रेस्क्यू करत त्याला जीवनदान दिलं। उन्हाचा तडाखा वाढल्यानं गेल्या 8 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात तापमानानं उच्चांक गाठलाय। किल्ले रायगडावरील जलसाठा असणारे हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव यातील पाणी पातळीनं तळ गाठलाय। त्यामुळे 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याकरता येणाऱ्या शिवभक्तांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले। हळदीला 14,500 ते 16,000 रुपयांचा भाव मिळाला। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली, मात्र हापूस आंबा खरेदीला ग्राहकांनी अल्प प्रतिसाद दिला। आंब्याची उलाढाल कमी झाली। कांद्याच्या भावात होत असलेल्या घसरणीला ब्रेक लागावा याकरता केंद्र सरकारनं निर्यात मूल्य रद्द करण्यासोबत भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत कांदा खरेदीची घोषणा केली आहे। मात्र 15 दिवसांनंतरही कांद्याच्या दरातील घसरण सुरूच आहे। सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 1100 रुपये इतकाच भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। दौंड तालुक्यातील दहिटणे या गावातील धक्कादायक प्रकार समोर आला। 11 महिन्याच्या बाळावर बिबट्यानं हल्ला केला, त्याला घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे। यावेळी बाळाला शोधण्याकरता वनविभाग आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आलं। अद्यापही पोलिसांकडून बाळाचा शोध सुरूच आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आलापल्ली परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली। प्रमुख रस्त्यांवर झाडं उन्मळून पडल्यानं मार्ग बंद करण्यात आले। काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला।
कोल्हापूरचा ऐतिहासिक रंकाळा तलाव आटायला लागलेला आहे। तलावाचं पाणी कमी झाल्यानं मंदिर खुलं झालंय। यामुळे नेहमी पाण्यात असलेलं मंदिर पाहण्याकरता लोक गर्दी करतात। पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले होर्डिंग्स प्रशासनानं काढले। होर्डिंग्स लावणाऱ्या कार्यकर्त्यांना दंड ठोठावला। महापालिका प्रशासनानं शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात एक भरारी पथक निर्माण करून कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत। उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेनं तोडक कारवाई केली। पालिकेनं अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला। दिवसेंदिवस वाढत जाणारं अनधिकृत इमारतींचं आणि बांधकामांचं पाडकाम थांबवण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर आहे। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 36,000 पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे। वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांची पावलं नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वळली आहेत। त्यामुळे मार्च 2024 ते एप्रिल 2025 पर्यंत 94,60,000चा महसूल वन विभागाकडे जमा झाला आहे। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करून आपल्या शेतात जांभळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांचं उत्पादन घेत चांगला नफा मिळवला। जांभळ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांना तिप्पट ते चौपट बाजारभाव मिळाल्यानं शेतकरी सुखावला आहे। लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औंढा गावात दोन गटातील मारहाणीमध्ये बडूर इथल्या शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं। महाबळेश्वरमध्ये 2 मेला सुरू होणाऱ्या पर्यटन उत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे। पर्यटकांकरता टेंट सिटी, हेलिकॉप्टर राईड, सायक्लोथॉनसह अनेक उपक्रमांची पर्यटकांकरता पर्वणी असणार आहे। यावेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयारीची पाहणी केली। जळगावकरांना कृषी आणि खानदेशी संस्कृतीची ओळख गाण्यांतून करून देण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आलाय। जळगावात परिवर्तननं आयोजित केलेल्या अखाजी पहाट कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अमरावतीच्या यावली शहीदमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। सोहळ्याला खासदार बळवंत वानखेडे, आमदार राजेश वानखेडे यांनी उपस्थिती लावली। येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांच्या 357व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। या निमित्त शहरातून भव्य कावड मिरवणूक काढण्यात आली। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुरात एक पर्यटक वाहून गेला। नदीत उतरला असता पाण्याचा अंदाज आला नाही। बालाजीमुळे वाहून गेला असा अंदाज वर्तवण्यात येतोय। माढ्याच्या भोसरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। पावसादरम्यान नारळाच्या झाडावर वीज कोसळली, झाडं जळून खाक झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली या धरणाला गळती लागल्यानं पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे। 25 लाख रुपये खर्च करून बांधलेला कोल्हापूर बंधारा पहिल्याच वर्षी वाहून गेला। यामुळे शहराला 4 ते 6 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून सिनेस्टाईल पद्धतीनं आरोपीनं धूम ठोकली आहे। क्रिश शिंदे असं आरोपीचं नाव। प्राणघातक हल्ला प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती। पोलीस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मदतीनं त्यानं पळ काढला। पोटच्या मुलानेच आपल्या दारुड्या बापाची हत्या केली। खामगाव तालुक्यातल्या लोणी गुरव इथली ही घटना। वडील आईला दारू पिऊन त्रास देत असल्याचा राग मनात धरून वादातून मुलानं वडिलांना संपवलं। हत्या करून आरोपी मुलगा स्वतः पोलिसांना शरण आला। चहा आणि पानटपरी चालवणाऱ्या एका व्यक्तीला काही टवाळखोर त्रास देत होते। याचाच जाब विचारण्याकरता गेलेल्या त्या व्यक्तीच्या मुलासह त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली। यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। वर्धा शहरासह बाहेर जिल्ह्यातून दुचाकी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। तब्बल 10 दुचाकी हस्तगत करत 10 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या। पुणे विमानतळाचं वेळापत्रक पुन्हा बिघडलंय। पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा 18 ते 20 विमानांना 20 मिनिटांपासून ते 2.5 तासांपर्यंत उशीर झाला। यामध्ये सर्वाधिक विमानं ही दिल्लीला जाणारी होती। सिडकोचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी खारघर तुर्भे टनेल रिंग रोडचा पाहणी दौरा केला। सिडकोतर्फे उत्तर नवी मुंबईतील तुर्भे ते दक्षिण नवी मुंबईतील खारघर नोडला थेट जोडण्यात येणार आहे। अक्कलकोट तालुक्यातील
नागणसूर इथं भव्य बैलगाडा शर्यत पार पडली। शेतकरी क्रांती सेनेकडून या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। विजेत्या बैलजोडीला मानधन आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या ठिकाणी वासरावर बिबट्यानं हल्ला केला। गोठ्यातच वासरावर हा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरते। आंबेगावातील मनसरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालंय। शहराच्या अगदी जवळच बिबट्याचा वावर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे। रत्नागिरीत सरस्वती बोटीतून 16 जण मौज मजा करण्याकरता गेले होते। बोटीत बिघाड झाला, बोट उलटली। यावेळी रत्नागिरी पोलीस दलाला समुद्रात बुडणाऱ्या 16 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं। अक्षय तृतीयेच्या दिवशी होणारे बालविवाह रोखण्याकरता नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला। गेल्या वर्षभरात जवळपास 89 बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेलं आहे। उल्हासनगरमध्ये एका भरधाव कारनं कुत्र्याला चिरडलं। यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला। कुत्रा रस्त्याच्या मधोमध झोपला होता, त्यामुळे तो अपघात झाला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला।